लोणंद शहरात नागपंचमी सण मोठ्या उत्साहात संपन्न। लोणंद शहरातील 17 ऑगस्ट रोजी सालाबादप्रमाणे नागपंचमीचा सण पालखी तळावर हाऊसफुल गर्दीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी नाभिक समाजाने नागोबा बनवून दर्शनासाठी अग्रभागी ठेवला होता। पंचक्रोशीतील प्रत्येक कुटुंबातील महिला तरुणी नटून थटून विविध रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या। फुगड्या, झिम्मा, फेर धरून नाचत होत्या। या ठिकाणी मनोरंजन पाळणे, मेवा मिठाईवाली दुकाने सजली होती। लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चौक बंदोबस्त ठेवला होता। विशाल क्रांती वृत्तसेवा लोणंद। सण नाभिक समाजाचं भूषण आहे। त्याचप्रमाणे शंकराच्या नाभीतून नाभिकाचा जन्म झालेला आहे। नागपंचमी हा सण लोणंदच्या गोरे आणि माने यांच्या घराण्याकडून पारंपरिक चालत आला आहे। त्याचबरोबर लोणंदची नाभिक संघटना व समाजातील सगळे लोक आम्ही हा साजरा गुण्यागोविंदाने साजरा करतो। त्याचप्रमाणे पालखी तळावरती लोणंदच्या महिला वगैरे नागोबाचं दर्शन घेऊन सगळ्यांनी हसून खेळून वातावरण आनंदी राहतं। नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका दायगुडे, शकुंतला हॉस्पिटल लोणंद। आज नागपंचमी। सर्वप्रथम सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या भारत देशामध्ये विविध सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरे केले जातात। त्यापैकीच नागपंचमी हा एक सण। हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीला साजरा केला जातो। हा सण या दिवशी वैवाहिक स्त्रिया उपवास धरतात। या दिवशी वैवाहिक स्त्रिया पारंपरिक वेशभूषा प्रदान करून नागदेवतेच्या प्रतिमेची किंवा वारूळ यांची पूजा करतात। त्यावेळी दूध, लाह्या व कणकेचा दिंड असा नैवेद्य म्हणून दाखवला जातो। या दिवशी लहान मुले पतंग उडवण्याचा आनंद घेतात। या दिवशी वैवाहिक स्त्रिया पारंपरिक वेशभूषा प्रदान करून पारंपरिक खेळ खेळतात। जिम्मा, फुगडी, झोका यासारखे विविध खेळ खेळतात। सापाला शेतकऱ्याचा मित्र असे मानले जाते, त्यामुळे यावेळी नांगरणी आणि खुरपणी केली जात नाही। निसर्ग आणि प्राणी यांच्याबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। अशा प्रकारे आपल्या देशामध्ये नागपंचमी हा सण साजरा केला जातो। पुन्हा एकदा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देते। धन्यवाद।